कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला. भरसभेत धनंजय महाडिक, सतेज पाटील यांच्यावर बरसले. देशासहित कोल्हापुरातही लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभेत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. दुसरीकडे गेलं तर त्यांचं चारित्र्य हनन करायचं आहे, ही त्यांची पद्धत. म्हणजे दुसऱ्याचा चेहरा काळा करायचा की शेजाऱ्याचा चेहरा गोरा वाटला पाहिजे, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. माजी आमदार होते, ते आपले तिथले प्रमुख आहेत. त्या मतदारसंघामध्ये मंडलिक साहेबांनी आमच्या विरोधकांना 34 करोड रुपयाचा निधी दिला आणि मंडलिक साहेब भाषणात सांगतायत की मी व्याजासकट तुमची परतफेड केलेली आहे. म्हणजे तुम्ही जी मला संधी दिली, व्याजासकट परतफेड केली. गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते मंडलिक साहेबांना आपल्या सोबत घेत गेले. कुठली निवडणूक, कुळ असू दे, बँक असू दे, काय अन्य काय असतील सगळं. आणि मला आपल्याला हे सांगायचं आहे की ते जे समोरचे माजी पालकमंत्री आहेत, हे स्वार्थी आहेत. तुम्ही बघा, जोपर्यंत मंडलिक साहेब त्यांच्यासोबत होते, अगदी उमेदवारी जाहीर व्हायच्या 15 दिवस आधीपर्यंत सुद्धा मंडलिक साहेबांनी दिलेल्या निधीचे ते विकास कामाचे उद्घाटन करतो. तोपर्यंत मंडलिक साहेब एकदम चांगले होते, एकदम कर्तबगार होते. ज्या दिवशी त्यांची इकडनं उमेदवारी जाहीर झाली, त्या दिवशी मंडलिक साहेब निष्क्रिय झाले. लगेच निष्क्रिय म्हणायला सुरुवात केली. म्हणजे तुमच्या बरोबर आहे तवर सक्षम, तुमच्यापासून बाजूला गेले की लगेच निष्क्रिय, आणि मग चॅलेंज देणार, माझ्या समोर या, तुमच्या समोर या. हे यातून आपण कागलकरांनी काही शिकण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे, महाडिकांचं चालूच असतंय. तुम्हाला वाटते महाडिक पाटील सुरू आहे, तसं नाही आहे. हा व्यक्ती आत्मघातकी आहे, हा द्वेषी आहे, हा सूडबुद्धीनं काम करणारा व्यक्ती. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे. तो आता बघा सूडबुद्धीनं कसं वागतो. आणि याची अनेक उदाहरणं आहेत, मी आता त्यात बोलून वेळ घालवणार नाही. परंतु एक कागलकरांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे, तो सांगणार आहे. 2019 साली महायुतीची सत्ता देशामध्ये येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. विधानसभेला शिवसेना भाजप एकत्र होते, आमदार निवडून आले आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते महाविकास आघाडी सोबत गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होता? 5 वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का 1.5 वेळा निवडून आलेल्या माणसाचा? 5 वेळा निवडून आलेले मुश्रीफ साहेब, 5 वेळा. म्हणजे सिनियरिटी आहे का नाही? तेही महाविकास आघाडीचे घटक आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक, प्रमुख भाऊ म्हणून राष्ट्रवादी त्या पक्षामध्ये, त्या संघटनेमध्ये, त्या महाविकास आघाडीमध्ये असताना मुश्रीफ साहेबांना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटाटोप केलं ते मला माहिती आहे. आणि मग त्यांना कुठलं बुलढाणा कुठलं दिलं, तिकडचं कुठलं नगर, म्हणजे जायला 8 तास आणि याला 10 तास. आणि ते मात्र राज्यमंत्रीपद असून सुद्धा, मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट पद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना नगरला जावं लागलं. आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? मग ह्याचा आता वचपा काढायचा आहे. बघा, माझं काही इथं मतदान नाही, तुम्ही सगळे कागलकर आहे. तुम्ही या गोष्टीचा वचपा काढायची चांगली संधी आहे, त्याला हिसका दाखवला पाहिजे. बंधू भगिनींनो, मी आपल्याला सांगितले ही निवडणूक देशाची आहे, राष्ट्राची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.